हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 7 बघितलेला. आज आपण भाग 8 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी सकाळी प्रकाश अंगणात फिरत असतो. डोक्यात मात्र अजूनही तेच सुरू होते, स्नेहलचा राग कसा घालवायचा. 2-3 स्वतःला शिव्या पण हासडून झाल्या की कशाला उगा शहाणपणा करायच्या नादात खोटी खोटी मुलगी तयार केली की खूप आवडायची म्हणून. आणि आता स्नेहल त्याच्यासोबत बोलायला काय तर बघायला पण तयार नव्हती. आता काय करायचे हा मोठा प्रश्न होता. अंगणातील लाल गुलाबाला छान 3 फुलं उमलले होते. त्यातलं एक अर्धवट उमललेलं ते फूल खूपच सुंदर दिसत होतं. राहून राहून ते फूल प्रकाशला आकर्षित करीत होतं. प्रकाश त्या झाडाजवळ जाऊन ते फूल जवळून बघतो आणि डोक्यात एक आयडिया येते. हे फूल स्नेहलला दिले तर ती हे मखमली फूल बघून खुश होईल. जसा हिरो हिरोईनला फूल देताच हिरोईन एकदम खुश होऊन गळ्यात पडते तसं. प्रपोज केलं तर लगेच होकार भरते. मग स्नेहल राग तर विसरूच शकते ना. तो लगेच ते अर्धवट उमललेलं लाल गुलाबाचं फूल तोडतो आणि हातात सगळ्यांपासून लपवीत तो आत येतो. आई कुठे दिसत नाही, पिऊ तर अजून उठायची आहे, लगेच देऊन येतो असा विचार करीत तो किचनमध्ये जातो. पण तिथे स्नेहल नसते. कुठे गेली ही? तो बाहेर बघतो तर नुकतीच अंघोळ करून स्नेहल बाथरूममधून येत असते. प्रकाशला सुचत नाही की आता कसं देऊ, काय म्हणू. एक मन म्हणतं जाऊन लगेच देऊन ये, तीच ती समजून जाईल. तसं हिम्मत करून तो तिच्या जवळ जातो. स्नेहल हारशात बघून केस विंचरत असते. प्रकाशला बघताच ती मागे वळून काही काम होतं का त्यावर प्रकाश भांबून इकडे तिकडे बघत, अगं हो ते आपलं. पण काही न सुचून तो लगेच माघारी फिरतो. स्नेहल मात्र काही न समजून त्याला बघत असते. यांना काय झालं, असे का करीत होते. बोलायचं होतं पण आणि काय बोलले नाही. तेवढ्यात प्रकाश आत येत लगेच तिच्या समोर गुलाब पकडतो. स्नेहल गोंधळून ते घेत काय करू. त्यावर प्रकाश तिला बघून मनात कपाळ माझं, लाल गुलाबाचं फूल दिलं आणि ही म्हणते काय करू. माझ्या रोमांसचा तर पूर्ण पचकाच गेला. खरं आहे, एका फुलात फक्त हिरोईन पटते, बायको नाही. फिल्म वेगळी आणि सत्य वेगळं, यात जमीन आसमानाचा फरक पडतो. काय वाटलं आणि काय झालं तो बघतो. स्नेहल अजूनही प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत आहे. तो काही न सुचून, अगं ते वासमध्ये ठेव ना. एवढं बोलून प्रकाश लगेच बाहेर निघून जातो. आणि इकडे स्नेहल पोट धरून खूप हसते. वेडेच आहेत, मला देत आहे तर सांगायचं ना तुझ्यासाठी आहे. किती लाजतात की घाबरतात माझ्याशी बोलायला. रागवली आहे तर मला मनवण्यासाठी काय काय नाही करत आहे, सगळं मला कळतं. आता पण हे फूल माझा राग घालवण्यासाठीच दिलं असणार, पण बोलायची हिंमत नाही झाली. बँकेत ऑफिसर आहे, कितीतरी स्टाफ हाताखाली आहे आणि घरात बायकोला फूल द्यायला सुद्धा घाबरतात. प्रकाशशी फूल देताना त्यांची गोंधळलेली अवस्था आणि हे काय करू म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले विचित्र भाव ते आठवून स्नेहलला खूपच हसायला येत होतं. ती आपल्या लांबसडक केसांची वेणी घालते आणि हळूच ते गुलाबाचे फूल त्यावर खोवते. सकाळी सगळे नाश्ता करायला बसतात तेव्हा प्रकाश स्नेहलच्या केसात ते गुलाब बघून खुश होतो. स्नेहलच्या चेहऱ्यावरील लाजरे भाव बघून त्याला कळते की स्नेहलचा राग गेला. मनातल्या मनात देवाला कितीतरी वेळा तो थँक्स म्हणतो. स्नेहल प्रकाशकडे बघून हलकी स्माईल देते. तसं प्रकाश सुद्धा तिला हसून प्रतिसाद देतो. इतक्यात प्राजक्ताताई गरजून, स्नेहल हे काय केलं तू. स्नेहल दचकून त्यांना बघते. तिला कळत नाही तिने काय केलं. आई कशासाठी एवढी चिडली. प्रकाशला सुद्धा नाश्ता थांबून तिला बघतो. प्रकाश आईकडे बघत, आई एवढं काय झालं चिडायला, स्नेहलने काय केलं. त्यावर प्राजक्ताताई चिडून, काय केलं बघ जरा तिच्याकडे. प्रकाश स्नेहलकडे बघतो. स्नेहल सुद्धा घाबरून इकडे तिकडे तिच्या सभोवती बघू लागते, पण कुणालाच काही कळत नाही. त्यावर प्रकाश, आई काय केलं स्नेहलने, सरळ सांग ना. त्यावर प्राजक्ताताई चिडून, अरे बघ ना कशी केसात गुलाब खोवून मिरवत आहे. त्यावर प्रकाश आणि स्नेहल एकमेकांकडे बघतात. स्नेहल आता थोडी चिडून प्रकाशकडे बघते तसा प्रकाश गोंधळून जातो. अरे यार, मी स्नेहलला मनवायला गेलो तर आईने पुन्हा मिठाचा खडा टाकला. त्यावर प्रकाश, आई काय झालं, फूल लावलं तर एवढं काय चिडायचं त्यात. प्राजक्ताताई रागाने, एवढं काय चिडायचं, अरे रोज त्या झाडाला मी
पाणी टाकते, खत टाकते, काय काय नाही केलं त्या झाडाला फूल यावं म्हणून. 6 महिने झालं ते झाड लावून, पण आजपर्यंत एक कळी नाही आली त्याला. म्हणून किती मशागत केली मी त्याची. आणि आता कुठं त्याला इतक्या महिन्याने फूल आले, तर हिने लगेच तोडून ते केसात माळलं. तेही पूर्ण उमलू न देताच. त्यावर प्रकाश खालीमान घालून हे सगळं ऐकतो आणि स्नेहल त्याला रागाने बघते की त्याच्यामुळे तिला एवढ्या गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. पण ती एका शब्दानेही हे नाही सांगत की ते फूल प्रकाशने तोडलं, तिने नाही. पण एवढं ऐकल्यावर स्नेहलला नाश्ता करणे जड जाते. ती नाश्त्याच्या प्लेटला नमस्कार करून उठून जाते. प्रकाशला खूप वाईट वाटते की आपल्यामुळे स्नेहलला इतकं ऐकावं लागलं आणि ती काही न खाताच निघून गेली. तो आईकडे बघून थोडा चिडून, आई, काय गरज होती एका फुलासाठी एवढं बोलायची? आता ती न खाताच उठून गेली ना, आता बरं वाटलं काय तुला असं खाताना कोणाला उठवून? आणि ते फूल मी तोडलं होतं, मी दिलं होतं स्नेहलला, म्हणून तिने ते केसात लावलं. ते ऐकून प्राजक्ताताई थोडं वरमून, तोडायचं होतं तर एकदा मला सांगायचं, मी कशाला बोलली असती तिला. त्यावर प्रकाश सुद्धा नाश्ता अर्धवट सोडून रागाने, आता आपल्या बायकोला फूल द्यासाठी पण तुला सांगून द्यावं लागेल काय? एवढं बोलून तोही निघून जातो. पण स्नेहल त्याचं बोलणं ऐकते आणि तिला बरं वाटतं की प्रकाशने खरं ते आईला सांगितलं. न केलेल्या चुकीसाठी जरी आई बोलली असली तरी त्याने तिची बाजू घेतली. ती एवढ्याशा गोष्टीनेही तिचा सगळा राग विसरून जाते. स्नेहल रूममध्ये आत जात पिऊला उठवण्याचा प्रयत्न करीत असते. पिऊ, बाळा उठ, किती उशीर झालाय, उठ ना, आता पप्पा ऑफिसमध्ये पण निघून जातील. पण पिऊ अजूनही गाढ झोपेत असते. तेवढ्यात प्रकाश नाश्त्याची प्लेट घेऊन येत, स्नेहल नाश्ता करून घे, खाण्यावर राग काढायचा नाही. त्यावर स्नेहल त्याला बघून हसत, अच्छा, मग तुमची प्लेट कुठे आहे? स्नेहलला स्माईल करताना बघून प्रकाश रिलॅक्स होत, हे काय, लगेच घेऊन येतो, तू ही प्लेट पकड. आणि दोघेही रूममध्ये बसून नाश्ता करतात. स्नेहलचा राग घालवण्यात प्रकाशला यश आले होते, तर आता तिच्यासमोर प्रेम व्यक्त करणे हे दिव्य बाकी होते. प्रकाश खूप प्रयत्न करत असतो, पण प्रेम व्यक्त करणे त्याला काही जमत नाही. स्नेहलला कळत होते की प्रकाश तिच्यावर प्रेम करू लागलाय, पण तीही वाट बघत होती की प्रकाश कधी तिला स्वतः येऊन सांगेल. तसं तर तिच्याही मनात गुदगुल्या व्हायच्या जेव्हा प्रकाशच्या डोळ्यात तिच्याबद्दल प्रेम दिसायचं. ऑफिसचे काम वाढल्यामुळे प्रकाशला जास्तीत जास्त वेळ ऑफिसला द्यावा लागत होता. त्यामुळे त्याला घरी यायला कधी 9 तर कधी 9:30 वाजायचे. पिऊ तर तो येईपर्यंत झोपूनही जायची. स्नेहल मात्र प्रकाशला मिस करायची. प्रकाशची आणि तिची आता फक्त सकाळीच थोडा वेळ आणि रात्री थोडा वेळ एवढंच बोलणं व्हायचं. त्यामुळे तिला त्याची कमी जास्त त्रास देत होती. आधी प्रकाश तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी मागे पुढे करायचा, कारण शोधायचा. आता स्नेहल विचार करू लागली की प्रकाश सोबत बोलण्यासाठी काय कारण काढू. कारण सहज म्हणून बोलायला गेली तर त्याला कळेल की आपण त्याला मिस करतोय. त्यावर प्रकाश ऑफिसमधून येतो तेव्हा पिऊ झोपी गेली होती आणि प्राजक्ताताई पण औषधामुळे लवकर झोपी गेल्या होत्या. स्नेहलला वाटते ही चांगली वेळ आहे प्रकाशजींसोबत वेळ घालवण्यासाठी. ती त्याला जेवण वाढून त्याच्या बाजूला बसते. पण का कोण जाणे, आज प्रकाश मुकाट्याने जेवण करीत होता. आज तो एक शब्दही बोलला नाही की त्याने नीट स्नेहलला बघितले सुद्धा नाही. शेवटी न राहून स्नेहल, प्रकाशजी, ऑफिसमध्ये काही झाले का? त्यावर प्रकाश मान वर न करता, नाही. त्यावर स्नेहल मनात, आज काय झाले यांना? रागात आहेत की टेन्शनमध्ये? नाही. आणि विचारलं तर नाही. एवढंच बोलून पुन्हा चूप होतात. काही बोलत पण नाही. तरीही स्नेहल काही ना काही कारण काढीत, अहो, यावर्षी पिऊला शाळेत म्हणजे नर्सरीत टाकावे लागेल, तसं आवाज देत, प्रकाशजी, प्रकाशजी. तसं प्रकाश मागे वळून बघतो. त्यावर स्नेहल, कसला एवढा विचार करीत आहात? त्यावर प्रकाश आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा प्रयत्न करीत, नाही तर विचार कसला करणार. त्यावर स्नेहल शांतपणे समजावत, प्रकाशजी, मनात जर खूप काही साठलेले असेल आणि जर ते कुणाशी शेअर नाही केलं, मन मोकळं नाही केलं, तर त्याने डोकं भारी वाटतं, झोप येत नाही,
कुठेच मन लागत नाही आणि मग अस्वस्थ वाटतं. म्हणून मनात साठवलेलं कुठेतरी बोलून मोकळं होणंच चांगलं असतं, शरीर आणि मन दोघांच्या स्वास्थ्यासाठी. त्यावर प्रकाश थोडा वेळ तिच्याकडे बघत असतो. हिला कसं कळलं माझ्या मनात खूप काही आहे, जे मी कुणाजवळच बोलत नाही. तसंही म्हणते ते बरोबरच आहे. आपले प्रॉब्लेम्स आपण कुणालाही न सांगता एकटाच वाहतो आणि त्याचा त्रास आपल्या एकट्याला सहन करावा लागतो. स्नेहल जवळ बोलायला काय हरकत आहे? ती तशीही एक समजूतदार मुलगी आहे. माझ्या भावना नक्की समजेल. त्यावर स्नेहल त्यांना बघत, काय विचार करीत आहात? तुम्हाला माझ्याशी शेअर नसेल करायचं तर हरकत नाही, पण तुम्ही जर शेअर जरी केलं तरी मी कुणाला सांगणार नाही. त्यावर प्रकाश, तसं नाही ग, तुला न सांगायचं काहीच नाही आहे. फक्त मी कुणाजवळ बोललो नाही आजपर्यंत. जे आहे ते स्वतःपर्यंतच ठेवलं. त्यानंतर स्नेहल, असं काय आहे जे तुम्ही कुणाजवळ नाही बोलले? नक्कीच ते त्रासदायक असेल, हो ना? त्यावर प्रकाश समोर दूरवर नजर टाकीत आणि स्नेहल प्रकाशला, तुमचं लग्न अरेंज मॅरेज होतं की? त्यावर प्रकाश, माझं आयुष्य लहानपणापासून इतकं खडतर होतं की प्रेम करायला कधी वेळच नाही मिळाला. मला तर घाई झाली होती की कधी एकदा मी माझं शिक्षण संपवतो आणि नोकरीला लागतो. त्यावर स्नेहल त्यांच्या जवळ जात, मला सांगा ना तुमचा प्रवास, मला ऐकायचा आहे. त्यावर प्रकाशला खूप बरे वाटते की स्नेहलला त्याच्या आयुष्यातील चढ उतार आणि त्याचा संघर्ष ऐकण्यात इंटरेस्ट आहे. त्यालाही खूप वाटत होतं की आपल्या आयुष्यातील तो संघर्ष, तो इथेपर्यंत कसा आला हे स्नेहलशी शेअर करावं. आजपर्यंत त्याने जे सहन केलं ते सहजपणे स्वीकारलं. कुणाजवळ तो त्याचे रडगाणं गात नाही बसला, पण स्नेहलला त्याला ते सगळं सांगायचं होतं. त्यावर प्रकाश आठवत, कुठून सुरू करू? तसं तर लहानपणापासूनच आम्ही संघर्ष करूनच जगत आलो, पण खरी सुरुवात तर बाबा गेले तेव्हापासूनच झाली. त्याला मध्ये तोडत स्नेहल, बाबा कशाने गेले? त्यावर प्रकाश, खूप दारू प्यायचे माझे बाबा, त्यानेच गेले. दारू पिणे आणि आईला मारणे हे आमच्या घरी नित्याचेच होते. त्यातूनही आई कशीबशी घर चालवायची, आम्हाला शिकवायची. दारूच्या नशेत असले की त्यांच्या खिशातून पैसे काढून ती लपवून ठेवायची. पण बाबा गेले आणि आम्ही तर जणू रस्त्यावरच आलो. शेजारच्यांनी साथ दिली आणि आईने भाजीचे दुकान टाकले. कसंबसं आमच्या दोघांचं शिक्षण सुरू होतं, पण भाजीच्या भरवशावर आई मला उच्च शिक्षण नव्हती देऊ शकत. म्हणून मग 10वी नंतर मी एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करू लागलो. त्यातूनच मी शिकून नोकरीवर लागलो. या सगळ्यात मी इतका बिझी असायचो की अभ्यासाला सुद्धा मला कसाबसा वेळ मिळायचा, तर प्रेम करायला कुठून मिळणार? पण मनात ठरवलं होतं की मी मोठा होणार आणि आईला सगळी सुख देणार. जे माझ्या आईने भोगलंय ते मी माझ्या बहिणीला किंवा माझ्या होणाऱ्या बायकोला कधीच भोगू नाही देणार. म्हणून मी प्रीतीचं लग्न एका चांगल्या कुटुंबात करून दिलं आणि माझ्या होणाऱ्या बायकोला काही त्रास नको म्हणून मी लोन घेऊन घराला सुधरवलं. त्याचा बंगलो केला. माझं लग्न आई आणि प्रीतीनेच ठरवलं. मला ती पसंत होतीच, त्यामुळे 2 महिन्यात लग्नही झालं. लग्नानंतर 15 दिवस चांगले गेले, पण नंतर हळूहळू ती बदलायला लागली. तिच्यात ऑफिसरची बायको म्हणून उर्मटपणा यायला लागला. तिचे खर्च वाढले. लाखो रुपयांची ती शॉपिंग करायला लागली. 1-2दा मी बोललोही, पण ती मला कंजूस म्हणून गप्प करायची. आईचे आणि तिचे तर नेहमी वाद व्हायचे. तिचं घरात लक्षच नव्हतं. तिला फक्त बाहेर हुंदडायलाच आवडायचं. किटी पार्टी, हॉटेलिंग, शॉपिंग हे तर नित्याचंच होतं. एवढं असूनही मी काहीही बोलत नव्हतो. वाद नको म्हणून जाऊ दे करायचो आणि ती माझ्या गप्प बसण्याला माझा मूर्खपणा समजायची. मला घालून पाडून बोलायची, सतत अपमान करायची. मी तिला सूट नव्हतो करीत. माझ्यात स्टायलिशपणा नव्हता. मी तिला गावढळ वाटायचो. सहन होत नव्हतं आणि या सगळ्यात मी माझा कॉन्फिडन्स गमावून बसलो. नोकरी तर करीत होतो, पण सतत दडपण असायचं. मी तिच्यासाठी तिच्यासारखा बनण्याचा पूर्ण प्रयत्न करायचो, पण माझ्या प्रयत्नांना सुद्धा ती बालिश टाळे म्हणायची. आणि एक दिवस कळले की तिचं जिम ट्रेनरसोबत अफेअर सुरू आहे.
सगळं सहन केलं पण हे सहन नाही झालं आणि त्यावेळी मी तिला बोललो, खूप बोललो. पण ती एवढं सगळं करूनही तिला जराही अपराधी वाटत नव्हतं. उलट मला म्हणाली की तिला माझ्यासोबत संसार नाही करायचा, तिला त्याच्यासोबत जायचं आहे. माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता हा. पण मी तरी काय करू शकत होतो? तिला जबरदस्ती तर नाही ठेवू शकत. त्यामुळे मी तिला डिवोर्स द्यायला तयार झालो. पण नेमकं त्यावेळी कळलं की तिला दिवस गेले. माझ्यात आणि आईत दोघांनाही त्या न जन्मलेल्या बाळाची ओढ लागली. तिला तर ते अबॉर्ट करायचं होतं पण माझं मन मानित नव्हतं आणि मग मी तिच्यासमोर अट ठेवली की तिने बाळाला जन्म दिला आणि ते बाळ मला दिले तरच मी डिवोर्स देईल, नाहीतर नाही. शेवटी तिचा नाईलाज झाला आणि तिला माझी अट मान्य करावी लागली. स्नेहल, तुला सांगतो, मी लहानपणापासून संघर्ष केला. एका वस्तूसाठी झगडावं लागलं. पण मी कॉन्फिडंट होतो की मला हे मिळवायचंच आहे तर ते मी मिळवू शकतोच. मला ऑफिसर व्हायचं आहे तर मी होणारच. त्यामुळे तो संघर्ष मला कधी संघर्ष वाटलाच नाही. बस प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. कुणाचं ऐशो आरामाचं तर कुणाचं हालाकीचं. आमच्या वाट्याला जे आलं ते आम्ही स्वीकारलं. पण लग्न झालं आणि तिने पार माझा खुळखुळा बनवून ठेवला. खूप राग येतो मला स्वतःवरच. का मी तिच्याशी लग्न केलं असं वाटतं. का ती माझ्या आयुष्यात आली एक अवदसा बनून. आणि हे बोलता बोलता प्रकाशच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. स्नेहल लगेच त्याच्या जवळ जात त्याचे हात पकडून भिंतीवर मारण्यास थांबवते. प्रकाश न राहावून खूप जास्त हळवा होत लगेच स्नेहलला घट्ट मिठी मारतो आणि मनसोक्त रडू लागतो. स्नेहलला त्याची अवस्था कळते पण अचानक मारलेली त्याने मिठी तिला काही सुचूच देत नाही. पण त्याचं रडणं बघून तिच्या मनात कालवाकालव होते आणि ती हळूवार त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याचे दुःख कमी करायचा प्रयत्न करते. एवढं तर तिला कळते की वर कितीही स्ट्रॉंग दिसत असला तरी प्रकाश आतून खूप तुटला आहे, खूप दुखावलेला आहे आणि खूप एकटा आहे. प्रकाश हळूहळू शांत व्हायला लागतो तशी स्नेहल त्याला समजवायचा प्रयत्न करते. प्रकाशजी, प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, तसेच चांगले वाईट लोकही येतात. त्यांचा एवढा इम्पॅक्ट नको पडू द्या स्वतःवर. ती कधीच तुमच्या आयुष्यातून निघून गेली आहे. मग का अजूनही तुम्ही त्याच डॉमिनेशनमध्ये जगत आहात? तुमच्या आजूबाजूला बघा, तुमची आई, पिऊ, तुमची बहीण आणि तुमचे भाऊजी कम मित्र गणेश सगळे तुमच्यावर किती प्रेम करतात. त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या या दुःखातून बाहेर पडा. आपण डिसाईड करायचं आपल्यासाठी कोण महत्त्वाचं आहे. जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात ते, की जे आपल्याला त्रास देऊन गेले ते. तिला मध्येच थांबवत प्रकाश, स्नेहल, मी खरंच यातून बाहेर पडू लागलोय. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली मी पुन्हा माझा आत्मविश्वास परत मिळवू लागलोय. तू आली तेव्हापासून मला असं वाटतं या जगात माझंही कुणी आहे. मी अगदी पहिल्यासारखा होऊ लागलोय. स्नेहलचे दोन्ही खांदे पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालून, माहिती आहे कुणामुळे? तुझ्यामुळे. स्नेहल, तुझ्यावर प्रेम करू लागलोय. मला तुझ्यासोबत आपलं वैवाहिक आयुष्य सुरू करायचं आहे. हे ऐकता स्नेहल सुन्न पडते. तिला सुचत नाही आता काय बोलावे. मनात येतं इथून कुठेतरी दूर पळून जावं. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचा भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा जेणेकरून मला पुढच्या व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल.